फायनली द फूड इज रेडी. मस्त फीस्ट बनवली आहे. आज आहे रामनवमी. सो स्वीटी पण आली आहे. स्वीटीसाठी खास मेजवानी, साधी सोपी आणि छान, कारण आम्ही सगळे पेशंट आहोत. मी आई म्हणून मग मी काही जास्त नाही केलं. जस्ट खूप हेवी नाश्ता झाला आपला मिसळचा. पन्हा आहे. ठीक आहे. सो हे आईच्या पद्धतीचं पन्हा आहे. इट्स नॉट इन लिक्विड फॉर्म. ते थोडंसं जाड असतं आणि ते थोडं गूळ, मीठ, थोडंसं मसाला असं करतात. हे नाही सांग, गोष्ट नाही करायचं. वालाचं बिरड आहे जे आपल्या प्रत्येक ऑस्पिशियस डेला असतं. पालकची भाजी आहे आणि हे कारलं, श्रीखंड, भात. चल त्यांनी चवळी बटाटा आणले. काय पाहिजे तुला? गेस्ट रेडी. ही बहिणी काय केलं कलर. चला स्पेशल आंबा. चल तू कुठे बसतोय? तुझे बस आईच्या बाजूला बस. तूप दिवस उडते बस. मेजवानी स्पेशल. एक्सक्यूज मी. आंबे स्थितीने आणले आईला. आमचं पण बघा खाऊन कसं लागतं. हे चालू कर. थांब जरा. आंबा चल तुला पाहिजे रश्मी. आजीने केलं. हो घेते मी. हे म्हणजे ते सगळं ते मिळणार. पपडी दे ना तिला. खाऊन बघ. आधी जेवून घे. पहिले सगळ्यांनी भात खायचं, त्यानंतरच प्रत्येकाला फ्रूट मिळणार आहे. देते श्रीखंड पण देते. घे बस बस बस. थंड पाणी हे घे. थंड पाणी कर ना. तू खाऊ शकते ना बाळा. हा आई दशमी आहे. रचना ही पालेभाजीची हे केलीस तू. पालक आहे. चांगलं आयडिया. काय पालकचं तर रस्साच करतो. तिला वाटतं मी पालकचं असं नाही रस्सा. हॉटेलमध्ये कसं नाही. आपलं मेथी सारखं आपल्या फार्मची आहे पालेभाजी. अगं त्या दिवशी ना मी फार्म हाऊसला गेलो ना आणि आम्ही निघालो आणि तेवढ्यात ते वादळ सुटलं ना. जवळजवळ 3-4 गोणी आंबे तयाऱ्या खाली पडल्या ग. भरपूर. आम्ही असताना नाही ना निघालो आणि आम्ही घरी इकडे पोचल्यानंतर थोड्या वेळाने अंडे असते. आणले असते. मग आम्ही विचारत होती आठवू 1000 रुपये लागतील म्हणजे रिक्षा आहे ते करू. म्हटलं नको तेवढे घालवा, परत त्यांना काहीतरी द्या. म्हटलं तुम्ही काहीतरी विकून टाका. कसं आहे का ऐसा हे नाही कोकम नाही ना. मी आता मला टाकलं कोकम विसरले एवढं. हे घे. हो मिरची. आवडलं का नाही जेवण? आवडलं. वहिनींच्या हाताचं जेवण आवडलं का? आवडलं मला. दरवेळी काय काय नवीन शिकायला मिळतं स्वयंपाकात. तुझ्या सासूबाई छान बनवतात. हो. आजीला पण माहिती असेल. आमच्या हे पालक आमटी पालक करतात. पण पालक आमटी विथ शेंगदाणा करतात.
मला फक्त वाटा. कमी काय पालक उकळलं नाही मग? नाही, फक्त धुतला बारीक. बस, थँक्यू. तुम्हाला देऊ आई? नको नको मला चालूच आईला पण खा, चव नाही तरी नको मला पण. आईला पण नाही बरं, मला पण थोडस सनी तुला पाहिजे दशमी? नाही एक चटका नाही, मला जाणारच खातो. तू फक्त हेच खाते, श्रीखंड प्रॉपर. आणि दशमी आहे देऊ? नाही आपण सांगतोय ना एकदम थोडंसं देऊ लगेच. श्रीखंड का श्रीखंडाला तरी टेस्टी चव नाही गं तुम्हाला. पनीरमुळे जरा बरं वाटतं. गोळ्यांमुळे अजून टेस्ट आहे. नाही त्यामुळे बरं वाटतं. नाही. हा थोड्या दिवसांनी थोड्या वेळाने अजून तुला एवढंच कारली काय मिठात हे केली. अगं ऍक्च्युली ना त्या दिवशी मस्त 3 तास हे लावलं त्याला ऊन. आज ऊन लावलंच मिळालं नाही, अर्धा तासच ऊन दाखवलं. मीठ लावलं आणि उन्हात ठेवलं त्याला मस्त आहे. आणि मग नंतर थोडं मसाला टाकून मग फ्राय केलं. अशी नाही खाली जात तर अशी तरी जाईल. नाही मला आवडते कारली. ऍक्च्युली ह्याच्यात करायला पाहिजे होते एअर फ्रायर ना, अजून कडक झाली. आईना दे. सो फायनली आम्ही निघालो विथ द चिल्लर पार्टी. प्रॉपर ऑरेंजच आहे. हा ऑरेंज आहे, पण तो यंग वाली झाली आहे ती ना. सुपर एक्साइटेड. चलो उद्या राम बनवायचा. राम नाही बनणार, श्रीराम. उद्या नायसाच्या स्कूलमध्ये रामनवमी सेलिब्रेशन आहे आणि तिला सीता बनायचंय. आम्ही वनवास मध्ये सीताचा आउटफिट बघत होतो, जे की नाही मिळत आहे. आणि बॉईज शॉपिंग केली आहे. ड्रेस घेतला आहे रवीची. पुण्यावर आला तिथे. आम्ही तिथे बसलेलो, मला सनी दिसला. सनी सारखा दिसतोय. पुढे सनीला कोण ओळखतंय? सनीच्या ओळखीचा कोणी आहे? नाहीसा खाली नाहीसा नाहीसा नाहीसा. तुम्हाला काय बनवायचंय? गाडीवर
आपण सांगितलं तर घेतो. छोटी पण एका उटीची ही साडी घेतली ना म्हणून. आणि 100 वाली तुला कोणती घ्यायची ती? एक सेकंड. वाटत आपण आजोबाईच्या आजोबाईच्या साडी नेसवली तर मला अजून भारी वाटतं. छान